नमस्कार सर्वांना नमस्कार. मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी म्हणून जगत असताना मला बऱ्याचदा अखंड संघर्ष करूनही वाट्याला फक्त अश्रू आलेले आहे. बऱ्याचदा अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो, पण मी कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कारण माझ्यासाठी लढणारे हात भरपूर होते. म्हणून मी आज एक अशी कविता सादर करते जी माझ्यासारख्या नवोदितांना नेहमीच प्रेरणा देत राहील. माझ्या कवितेचं शीर्षक आहे येतात दिवस प्रत्येकाचे. कवळीने असू दे वाईट दिवस, एक एक करून तेही सरतील. कवळीने असू दे वाईट दिवस, एक एक करून तेही सरतील. पुरे झाले देवाला नवस, अरे सद्विचारांनीच घाव भरतील. पुरे झाले देवाला नवस, सद्विचारांनीच घाव भरतील. जगणं मरणं कुणाला चुकतं म्हणून आपल्याला चुकेल. जगणं मरणं कुणाला चुकतं म्हणून आपल्याला चुकेल. अरे इथे संघर्षातून कोण हुकतं म्हणून नियती आपल्याला हुकवेल. इथे संघर्षातून कोण हुकतं म्हणून नियती आपल्याला हुकवेल. गाथा अपूर्ण राहील ध्येयाची, गाथा अपूर्ण राहील ध्येयाची, इतकी वाईट वेळ येत नसते. गाथा अपूर्ण राहील ध्येयाची, इतकी वाईट वेळ येत नसते. आणि आली तशी वेळ तरी आत्मविश्वासाची कास धरून ती वेळ घालवायची असते. आत्मविश्वासाची कास धरून ती वेळ घालवायची असते. कधीतरी चितेचा दाह सोसायचाच, कधीतरी चितेचा दाह सोसायचाच. मग आज चिंतेत का जळायचं. अरे आयुष्याचा डाव कसाही मांडायचा. मग अडचणींपासून का पळायचं, मग अडचणींपासून का पळायचं. अरे तुझ्याच विचारांना धार आहे, तुझ्याच विचारांच्या वावटळात फक्त माती होऊन उडू नको. तुझ्याच विचारांच्या वावटळात फक्त माती होऊन उडू नको. वार गंभीर झाले काळजावरी तरी जगासमोर रडू नको. वार गंभीर झाले काळजावरी तरी जगासमोर रडू नको. कठीण असते ध्येय साध्य करणे, कठीण असते ध्येय साध्य करणे. अविरत प्रयत्नवाद सोडू नको. आव्हानांना देऊ दे पहारे, तू फक्त गुडघे टेकू नको. तू फक्त गुडघे टेकू नको. आयुष्यवाणी ठेचकाळला जरी, आयुष्यवाणी ठेचकाळला जरी, वेदनांच्या आहारी जाऊ नको. येईल तारावया मला कोणी, ही खोटी अपेक्षा बाळगू नको. ही खोटी अपेक्षा बाळगू नको. ध्येय म्हणजे ध्यास जीवनाचा, ध्येय म्हणजे ध्यास जीवनाचा. हे समजून घेणं चुकवू नको. भावनांच्या प्रवाहात असतानाही तत्वांची वाट हुकवू नको. भावनांच्या प्रवाहात असतानाही तत्वांची वाट हुकवू नको. तुझ्या स्वप्नांवर लोकांना हसू दे. नीट ऐका, शेवटचं कर्म आहे. तुझ्या स्वप्नांवर लोकांना हसू दे, तुझ्या स्वप्नांवर लोकांना हसू दे. तू हिरमसून